नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला. याला कारण असं की 1975 मध्ये युनोने महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष होतात. तर ही 50 वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल महिला वर्षाची, स्त्री चळवळीची कशी झाली, काही क्षेत्रांवर प्रभाव झाला का, काही व्यक्तींवर त्याचा परिणाम पडला का, वगैरे वगैरे आपण समजून घेतोय. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे प्रियदर्शनी करवे. नमस्कार. नमस्कार. प्रियदर्शनी म्हणजे पर्यावरण तज्ञ म्हणूया ना, आणि फिजिक्स मध्ये शास्त्रज्ञ म्हणजे. तर मला असं सांग की पहिल्यांदा तुला स्त्री चळवळ कुठे भेटली? महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक पुरवणी प्रसिद्ध होत असे. तर त्याच्यामध्ये नंदिनी आत्मसिद्ध लिहित असत. तर त्या वेळेपासून खरं म्हणजे जास्ती मी म्हणजे वर्तमानपत्र वाचायला नुकतीच तेव्हा सुरुवात केली होती. तेव्हाची गोष्ट असेल साधारण शाळेत होते मी तेव्हा 7वी 8वी वगैरे किंवा कॉलेज जस्ट सुरुवात. कॉलेजची जस्ट सुरुवात. तुझं कुठलं कॉलेज? मी माझं शालेय शिक्षण सगळं फलटणमध्ये झालं आणि 11वी 12वी मुंबईमध्ये झालं आणि मग फर्ग्युसन कॉलेज. तुझे आई बाबा आणि म्हणजे बालपणी स्त्री पुरुष समता असं एकूण वातावरण होतं का? आमच्या घरामध्ये होतं असंच म्हणावं लागेल. म्हणजे असं काही म्हणजे आई माझी घरातच गृहिणी म्हणूनच काम करत होती, पण तरी आईचं काय मीना करवे. पण असं काही वातावरण नव्हतं की वडिलांचं काहीतरी फार मोठं काही धाक आहे किंवा वर्चस्व आहे. म्हणजे आनंद करवे. ते काय करत? तर ते वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि लिंकर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट याचे ते डायरेक्टर होते. तर त्यांचं काम बरंचसं फिरतीचं होतं. त्यामुळे मी आणि आई असंच आम्ही दोघी जणी असायचो. तुला बहीण भाऊ नाही? मी एकच. आणि घरी जेव्हा वडील असायचे तेव्हा ते त्यांच्या कामाबद्दलच बोलायचे. त्यामुळे गप्पा पण आमच्या थोड्या इतर कुटुंबात होतात त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या असायच्या घरामध्ये. त्यामुळे घरात मला असं कधी स्त्री पुरुष यांची काही वेगळ्या भूमिका असायला हव्या किंवा असतात असं निदान घरात तरी काही कधी जाणवलं नाही. बाहेर अर्थात तशी परिस्थिती होती. मी फलटणमध्ये मराठी शाळेमध्ये शिकले. निमकरांचे नाही, ती शाळा नंतर सुरू झाली. मी तिथली मुदोजी हायस्कूल ही शाळा ही 100 वर्षापेक्षा जास्त जुनी को-एड शाळा आहे. तिथल्या संस्थानिकांनी सुरू केलेली. तर तिथे माझं शालेय शिक्षण झालं. शाळेमध्ये हा भेद निश्चितच होता. मुली एका बाजूला बसणार, मुलं एका बाजूला. खेळाच्या तासालाही दोघांचे वेगवेगळे उपक्रम घेतले जायचे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण असं त्याच्यातनं फार काही वेगळं मला वाटायचं नाही. पण तुझी कोण म्हणायची आत्या गौरी देशपांडे म्हणजे तुझी सखी आहे ना, तर तिच्याविषयी तिने घरात येणं, तिने घरात काहीतरी बोलणं असं कधी घडलं? एकतर तिची माझी भेट फार झाली नाही. एकतर आम्ही फलटणमध्ये राहतो, ती जगभर फिरत होतो. त्यामुळे मी तिला तिच्या पुस्तकांबद्दल जास्ती भेटले. पण तू वाचली? आणि पुस्तकं वाचली. पण म्हणजे घरात पुस्तकं होतीच आणि कुठलंही पुस्तक वाचण्यावरती काही तसं बंधन नव्हतं. मराठी पुस्तकं मी त्या मानाने कमी वाचली. मी बऱ्याच लवकर इंग्रजी पुस्तकं वाचायला लागले. आणि माध्यम तुझं मराठी, पण माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. त्यामुळे गौरी आत्याची सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि मला ती आवडलेली होती. तिचा माझा जास्ती संपर्क आला जेव्हा मी विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये मी फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये मी विद्यार्थी होते. त्याच वेळेला ती इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये शिकवत होती. त्यामुळे मग कधीतरी आम्ही कॅन्टीनमध्ये चहा प्यायला वगैरे भेटत होतो. पण त्याच्या आधी कसं आहे की कर्वे कुटुंबांमध्ये घरगुती कार्यक्रम समारंभ असे कधी होत नाही. कुठले धार्मिक हे पाळले जात नाही. त्यामुळे असं कुटुंबियांचं एकत्र येणं कधी फारसं झालेलं नाही. त्यामुळे माझा तिचा संपर्क तेव्हाच जास्त. तिचं वाचून तुला फॅसिनेशन आणि म्हणून ती मैत्रीपर्यंत जाणं अथवा असं म्हणजे आता काय घरातले सगळेच लोक बऱ्यापैकी वेगवेगळ्या विषयात चक्रम असल्यामुळे
मला सगळं शाळेमध्ये अभ्यास काही फार आवडत होता असं नाही, पण माफक अभ्यास करूनही बऱ्यापैकी मार्क मिळत होते. त्यामुळे एक शाळा शिकणं आवश्यक आहे म्हणून आपण शिकतो आहे असं. आणि काहीतरी म्हणजे वडील वैज्ञानिक कामच करत होते, मी त्यांच्या प्रयोगांमध्ये लुडबुड करत असे लहानपणी, त्यामुळे आपणही पुढे काहीतरी विज्ञानाच्या क्षेत्रात करूया असं एक वेगळी डोक्यामध्ये होतं. पण ते वनस्पतीशास्त्र आणि सर्वसाधारण म्हणजे जीवशास्त्र हा त्यांचा विषय होता, त्यामुळे त्याच्या वाटेला आपण जायचं नाही असं मी फारच आधीपासून ठरवलेलं होतं. आणि त्यांना गणितात अजिबात रस नाही आणि माझं गणित बऱ्यापैकी मला जमत होतं. आणि पुढे म्हणजे साधारण ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वीत असताना मला फिजिक्स पदार्थ विज्ञान विषय आवडायला लागला. आणि म्हणजे तो त्यांना समजणार नाही असं तेव्हा मला वाटत होतं, म्हणून मला तो जास्ती आवडायला लागला. आणि असं होत होतं ना की माझे आजोबा रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यामुळे दिनकर आणि आजी अँथ्रोपॉलॉजिस्ट होती, त्यामुळे त्या विषयांमध्ये ऑलरेडी एक करणे यांचं नाव झालेलं होतं. पदार्थ विज्ञानात कोणी नव्हतं, त्यामुळे मग मला तो जास्ती आवडायचा. त्यामुळे तसं थोडंसं हे होतच. आणि म्हणजे फलटणहून जेव्हा पुण्याला आले तेव्हा असा एक कल्चरल शॉक किंवा असं काही पलटण पुण्याला पलटणहून मी थेट मुंबईला भवन्स कॉलेजमध्ये मी होते. तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा कल्चर शॉक होता, अशा अर्थाने की मी काहीही बोलले तरी लोक माझ्या तोंडाकडे बघत बसायचे की अरे ही किती वेगळं मराठी बोलते आणि एकही इंग्रजी शब्द न वापरता पूर्ण वाक्य बोलू शकते, याच लोकांना भयंकर अप्रूप वाटायचं. तर तो एक म्हणजे ते माझ्यासाठी फार. तो मुंबईला काय गेली म्हणजे वडिलांनी हिंदुस्थान लिव्हरमध्ये ऍग्रिकल्चर डिव्हिजनचे ते प्रमुख म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. तिथं काही त्यांचं ते मन रमलं नाही त्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये आणि मग ते पुण्याला, त्यामुळे आणि मग त्यांनी ते अप्रोप्रिएट मग त्यांनी ऍक्च्युअली कास्टफोर्ड नावाची एक संस्था, डॉक्टर टिळक हे एनसीएलचे माजी डायरेक्टर, तर त्यांनी सुरू केली होती, सेंटर फॉर ऍप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट. तर त्यांनी माझ्या वडिलांना बोलवून घेतलं, कारण त्यांचं वय झालेलं होतं आणि त्यांना ते कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीकडे द्यायचं होतं काम. तर ते त्यांच्याबरोबर काम करायला लागले. आणि तो जो गट होता तो काही संस्था म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं, इन्फॉर्मल होतं. पण त्यांच्या फंडिंग एजन्सीनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही रजिस्ट्रेशन करायला हवं. मग ते रजिस्ट्रेशन त्यांनी अप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या नावाने केलं. म्हणजे ती जुनी संस्था होती, ती नव्या नावाने पुन्हा सुरू झाली. आणि मग तिथे अप्लाइड जास्ती आहेत गोष्टी मला वाटतं का, म्हणजे शास्त्रीय गोष्टींचा ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग अशा स्वरूपाचं ते काम होतं. आणि तेव्हा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे भारत सरकारचं जे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय, त्यांचा एक स्वतंत्र विभाग होता की जो ह्या प्रकारचं काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहाय्य करत असे. तर त्याच्यातनं त्यांना फंडिंग मिळत असे. डॉक्टर टिळक जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी सुधारित चुली आणि म्हणजे त्यांचा रसायनशास्त्र विषय असल्यामुळे पाण्यावरची इव्हॅपोरेशन कमी होण्यासाठी थर देणे अशा स्वरूपाचे त्यांचे प्रकल्प होते. वडील तिथे आल्यानंतर त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि शेतीच्या संदर्भातलं काम जास्ती सुरू केलं. अशा पद्धतीने ते काही होतीस त्याच्यामध्ये, म्हणजे कधीपासून माझी तिथे इन्व्हॉल्वमेंट झाली. मी बीएससी करत असताना बीएससीला 3ऱ्या वर्षाला प्रोजेक्ट करायचा असतो, तर तो करण्यासाठी मी त्या संस्थेमध्ये जायला लागले. आणि तिथे फिजिक्सशी रिलेटेड जे एकमेव काम चालू होतं की सुधारित चुलींवरती संशोधन, तर त्याच्यामध्ये मग आपण तिथेच प्रोजेक्ट करू असा विचार करून मी एक 2-3 महिने त्या प्रयोगशाळेमध्ये जात होते. पण तेव्हा ती पुण्यात होती ना? तेव्हा पुण्यात. आणि तू पुण्यामध्ये नाही, मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससीला मी फर्ग्युसन कॉलेज 11वी-12वी माझं फक्त
नंतर आई वडीलही पुण्यात आले. मग म्हणजे मी तसंही शिक्षणासाठी पुण्यातच यायचा विचार करत होते. पण ते कारण काय पुण्यात यायचं मुंबईपेक्षा म्हणजे मुंबईत तसं काही मला मन रमलं नाही माझं. पण फलटणला आवडायचं होतं तुला? फलटणला म्हणजे आमचं मोठं घर होतं आणि लहान तसं तेव्हा तोपर्यंतही ते तसं बऱ्यापैकी लहान गाव होतं. त्यामुळे मग त्यानंतर गौरीनी विंचरलं म्हणजे फलटणच्या जवळ जे बांधलं. त्या विंचुर्णीला आली तोपर्यंत आम्ही फलटण ती त्याच्यानंतर आली. तर तुला हे कसं म्हणजे किती कसं आवडत गेलं पुढे? तर तेव्हा असं झालं की मी जे काय 2-3 महिने ते चुलीच्या एका रचनेवरती मी काम केलं आणि खूप सारा धूर पण तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की जरी मी ह्याच्याकडे एक पदार्थ विज्ञानातला म्हणजे फिजिक्स मधला एक प्रश्न म्हणून याच्याकडे मी पाहत होते की हे एक एनर्जी कन्व्हर्जनचं डिव्हाइस आहे. याच्यामध्ये तुम्ही एक इंधन घालता आहात आणि तुम्हाला उष्णता हवी आहे आणि तर ती कमीत कमी इंधनातनं आणि कमीत कमी धूर होऊन ती ऊर्जा कशी मिळेल तुम्हाला स्वयंपाकाला, हा महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने सुरुवात करताना होता. पण काम करताना मला जाणवलं की ग्रामीण भागामध्ये महिला चुलीवरती स्वयंपाक करतात तेव्हा जो त्रास मला हे 2 महिने होतो आहे तो त्यांना आयुष्यभर होतो आहे. त्यामुळे हा केवळ एक पदार्थ विज्ञानातला प्रश्न नाहीये, तर याच्यावर जर उत्तर आपल्याला शोधता आलं तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं काम असणार आहे ह्याची मला तेव्हा जाणीव झाली. म्हणजे तेव्हा मी असं म्हणेन मला पहिल्यांदा असं वाटलं की वैज्ञानिक क्षेत्रामधलं काम हे लोकांच्या जगण्याशी जोडलेलं असू शकतं. कारण तोपर्यंत मी म्हणजे जरी माझे वडील शेतीच्या मध्ये संशोधन करत होते तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आपण काहीतरी विज्ञानाच्या क्षेत्रात करणार म्हणजे कुठल्या तरी प्रयोगशाळेत आपण काम करणार आणि संशोधन करणार असं होतं. पण तो विचार माझा हळूहळू तिथे बदलायला लागला आणि मग बीएससी नंतर MSc ला मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेले तेव्हा तिथे एनर्जी स्टडीज हा एक स्पेशलायझेशनचा विषय होता. तिथे स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज असा आहे पदार्थ विज्ञान विभागातच. तर त्यामुळे मी ते स्पेशलायझेशन घेतलं. पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे चूल हे एक असं साधन आहे की जे म्हणजे मी सांगते आहे ही 1990च्या दशकातली गोष्ट आहे. 60-70% घरांमध्ये भारतातल्या चूल रोज वापरली जाते आणि असं असूनही चुलीवरती संशोधन कुठेही होत कुठल्याही विद्यापीठामध्ये होत हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. त्यामुळे MSc झाल्यानंतर PhD करण्यासाठी जेव्हा मी शोधाशोध करायला सुरुवात केली MSc लाही माझा चुलींच्या रचनेवरतीच प्रकल्प होता आणि त्याच्यातनं जी चूल तयार झाली ती पुढे बाजारातही आली आणि त्याचं एक उत्पादन फिजिक्सला तेव्हा मी जॉईन झाले तेव्हा नाही कारेकर सर होते आधी. त्याच्यानंतर माझे जे गाईड होते ओगले सर मग हेड ऑफ डिपार्टमेंट झाले आणि स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज मध्ये ताकवले सर होते. तिथे मला वाटतं ताकवल्यांची तर खूपच सामाजिक या अँगलमधून बघण्याची दृष्टी होता. पण स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज मध्ये सुद्धा फक्त सौर ऊर्जा या एकाच विषयावरती काम चालू म्हणजे तो थोडा माझ्यासाठी तो एक निराशाजनक अनुभव होता की एनर्जी स्टडीज म्हटल्यावरती जे जे त्यात असायला हवं तर त्या मानाने तो खूपच संकुचित विषय होता. त्यामुळे मग PhD साठी मी 3-4 ठिकाणी प्रयत्न केले. म्हणजे IIT दिल्लीमध्ये रुरल डेव्हलपमेंट वर काम करणारं एक डिपार्टमेंट आहे पण दुर्दैवाने तिथे तेव्हा स्कॉलरशिपच्या जागा नव्हत्या. फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये मला ऍडमिशन मिळाली होती पण तिथे काही तसं माझ्या आवडीचे काही विषय नव्हते आणि बंगलोरला IISc मध्ये पण काही शक्यता होत्या पण तिथेही काही ऍडमिशन नाही मिळाली. पण मग मी असा विचार केला की मग आपण असं कुठेतरी जाऊन आवडत्या विषयात काम करण्यापेक्षा त्यावेळेला पदार्थ विज्ञान विभागात ओगले सरांचा जो रिसर्च ग्रुप होता
तिथे खूपच म्हणजे अगदी कटिंग एज रिसर्च म्हणता येईल अशा प्रकारचं काम चालू होतं. तर तो अनुभव घेऊया असा मी विचार केला आणि त्यांनी मला ऑफर दिलेलीच होती कारण मी फर्स्ट रँकर होते. त्यामुळे मग मी त्या ग्रुपमध्ये काम केलं आणि तिथे मी डायमंड थिन फिल्म मटेरियल सायन्स मध्ये मी काम केलं. तर एका दृष्टीने म्हणजे आता मागे वळून पाहताना मला असं वाटतं की तो योग्य निर्णय होता कारण मी पहिल्यापासून एकाच विषयात गुंतून पडले असते तर वेगळ्या प्रकारचं पण त्याच्यात एक्सपोजर मिळालं आणि त्यानंतर मी पुन्हा ह्या क्षेत्राकडे परत आले. आणि मग इथे अजून नव्याने काही इथे असं झालं तिथे बाबा होतेच हो ते वडील होते पण मी म्हणजे थिसिस मी सबमिट केला 1997 मध्ये आणि त्याच वेळेला भारतामध्ये इंटरनेट आलं आणि सगळ्यात पहिले इंटरनेटचे कनेक्शन हे विद्यापीठांमध्ये आहे. त्यामुळे भारतात इंटरनेटचं कनेक्शन मिळालेल्या पहिल्या व्यक्तींमध्ये माझा समावेश होता. आयुकामधनं तेव्हा त्यांनी फायबर ऑप्टिक केबलनी कनेक्शन दिलेली होती आणि थिसिस सबमिट केल्यामुळे माझ्याकडे वेळ होता कारण जोपर्यंत रेफरीच्या कमेंट्स येत नाहीत तोवर काहीच करायचं नसतं. त्यामुळे तिथे मग मी चुलींच्या क्षेत्रात काय जगभरात काय झालं असं शोध करायला सुरुवात केली. तर मला एक इंटरनेट म्हणजे ईमेलनी देवाणघेवाण विचारांची करणारा असा एक गट सापडला आणि ह्याच्यामध्ये अमेरिकेतले लोक होते, आफ्रिकेमध्ये काम करणारे लोक होते, रशियामध्ये काम करणारे म्हणजे जगभरामधले लोक होते आणि हे त्यावेळेला सगळीकडेच म्हणजे फक्त ईमेल हाच एक पर्याय होता. फोटो वगैरे सुद्धा आपण पाठवू शकत नव्हतो. तर ईमेलच्या माध्यमातून एकमेकांचं रिसर्च आणि डिस्कशन ग्रुप असा तो होता. तर त्याच्यामध्ये मी सहभागी झाले. पण मग तिथे किती होतं चुलींना महत्व देऊन चूल हाच विषय हेच त्याचा पण त्याच्यात ते बाईला सेंटरला ठेवलंय असं म्हणत होते. त्याच्यामधले जे आफ्रिकेमध्ये काम करणारे लोक होते ते साधारण म्हणजे आपल्याप्रमाणेच की आरोग्यावरती जो परिणाम होतोय महिलांच्या आणि लहान मुलांच्या घरामधल्या तो कमी करण्यासाठी काम करणारे असे काही लोक होते. अमेरिकेमधला जो गट होता ते मुख्यतः कॅम्पिंगसाठी स्टोव्ह बनवणं अशा स्वरूपात त्याच्याकडे पाहणारे होते. रशियामध्ये जे काम चाललेलं होतं ते कोळसा तयार करणं याच्या तंत्रावरती तिथे काम करत होते लोक की कारण जो अतिशय थंडी असलेला जो भाग आहे तिथे केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर उबदार करण्यासाठी पण कोळशाचा वापर केला जातो. त्यामुळे लाकडापासून कोळसा बनवण्याचं तंत्रज्ञान कसं आपल्याला जास्ती एफिशियंटली करता येईल याच्यावर तिकडे लोक काम करत होते. म्हणजे प्रत्येक भागामध्ये लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता पण वैज्ञानिक दृष्ट्या त्यांना एकमेकांची मदत मिळाली. त्याच्यात MIT म्हणजे अमेरिकेतलं MIT विद्यापीठ आणि अशा काही विद्यापीठांमधलेही विभाग होते जिथे लोकांना मग त्यांच्या चुलींचं टेस्टिंग करणं शक्य होत होतं की खरोखर एमिशन्स कमी होत आहे अशा स्वरूपाचं. तर असं त्यांचं काम चालू होतं तिथे. आणि मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा तिथे अशी चर्चा चाललेली होती की जवळजवळ 7-8 वर्ष तो गट अस्तित्वात होता आणि आता आपण सगळ्यांनी कुठेतरी समोरासमोर भेटूया आणि एकमेकांनी जे काय डेव्हलप केलेले आहेत चुलींचे डिझाईन्स ते घेऊन भेटूया, एकमेकांना ते दाखवूया अशी चर्चा चाललेली. तर तेव्हा मी तिथे म्हटलं की तुम्ही सगळे भारतात येणार असाल तर आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे तेव्हा मला काहीच माहित नाही की आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यासाठी काय करावं लागतं वगैरे हे आम्हाला काही माहिती काय होतं. तेव्हा 2000 म्हणजे 1999 म्हणजे साधारण माझा जन्म 71 सालचा आहे. तर असं मी म्हटलं आणि लोकांना ती कल्पना आवडली कारण भारतात बराच काळपर्यंत भारत सरकारच्या पाठिंब्याने चुलींचा कार्यक्रम चाललेला होता ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यात त्या राज्यातल्या लोकांसाठी म्हणून चुलींच्या रचना विकसित झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यासाठी टेक्निकल बॅकअप सपोर्ट युनिट म्हणून आरती संस्था काम करत होती. त्यामुळे ते सगळं काम बघण्याची पण लोकांना उत्सुकता होती की शासकीय मदतीनं हा असा कार्यक्रम इथे चालू आहे. तर
तर त्या सगळ्यामुळे लोकही हो म्हणाले. मग आम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली की आपल्याला कसं करायचं. तर हा जो कार्यक्रम होता सुधारित चुलींचा तो मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांचा होता. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो की आम्हाला याच्यासाठी पैसे द्या. तर ते बराच काळ त्या पत्रावर बसून राहिले माहीत झालं. मग आम्हाला असं त्यांच्याकडनं एवढं मात्र सांगितलं गेलं की तुम्हाला आंतरराष्ट्रीय परिषद घ्यायची असेल तर एक परवानगी घ्यावी लागते सरकारची. मग तो अर्ज केला. मग मी स्वतः जाऊन तिथे त्या आपली फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये दिल्ली त्यांना जाऊन भेटले आणि ती परवानगी आम्ही मिळवली. त्याच्यानंतर लोकांना व्हिसा वगैरे मिळण्यासाठी जी काही पत्र लागतात वगैरे ते आम्हाला देणं शक्य झालं. पण आणि सगळेजण आपापल्या खर्चाने यायला तयार होते. पण तरी सुद्धा एक काहीतरी जागा पाहिजे. 1-2 आम्हाला फील्ड ट्रिप्स करायच्या होत्या. तर ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आरती संस्थेचा जो हा कार्यक्रम होता त्याच्यातनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12 कुंभार हे चुलींचे उद्योजक म्हणून तयार झाले की ते शासकीय कार्यक्रमातनं जे काय त्यांना टार्गेट यायचं ते हे कुंभार करायचे आणि त्यांना त्याच्यासाठी पैसे मिळत होते. आणि त्यांना सगळं प्रशिक्षण देणं आणि म्हणजे त्यांच्या चुलींचे वेळोवेळी टेस्टिंग करून सर्टिफाय करणं वगैरे हे काम आरती संस्थेकडे. तर हो वडील होते तेव्हा. ऍक्च्युअली हे जे काम होतं ते रामचंद्र देशमुख म्हणून त्यांचे जे सहकारी आहेत ते बघत होते. कारण वडिलांचा ऍग्रिकल्चर आणि हा मुख्य विषय असल्याने ते त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट होते. तर हे कुंभारांना आम्ही आवाहन केलं की असं असं लोक येत आहेत आणि ते त्यांच्या चुली घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या चुली घेऊन या आणि तुम्ही काय आर्थिक मदत करू शकता. तर त्या कुंभारांनी प्रत्येकाने 5,000 रुपये. बाएफ मध्ये आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात कॉन्फरन्सची हे आणि त्यांचं हॉस्टेलही आहे त्यामुळे ती सोय तिथे झाली. आणि फील्ड ट्रिप्स ज्या करायच्या होत्या त्याच्यासाठी आम्ही एसटीच्या गाड्या भाड्याने घेतल्या. किती माणसं आली होती म्हणजे 80 लोक आले होते आणि सगळ्या प्रत्येक खंडातनं माणसं आली. म्हणजे आपल्याकडे एक गोरा माणूस डोक्यातून गेला की आंतरराष्ट्रीय परिषद म्हणायची पद्धत आहे. पण इथे सगळ्या प्रत्येक कॉन्टिनेंट मधली माणसं आली होती. आणि भारताच्या आजूबाजूने म्हणजे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानातनं दुर्दैवाने आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचे बरेच प्रयत्न करतो पण फार संपर्क होऊ शकत नाही. म्हणजे भारताबाहेर मी भेटले आहे लोकांना पण आणि व्हिसा आणि हे भयंकरच कटकटीचं असतं त्यांच्यासाठी त्यामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही. पण बाकीच्या देशातनं लोक म्हणजे नेपाळमधनं तर बाय रोड आले होते 3-4 तरुण पोर. बराच म्हणजे जवळजवळ आठवडाभर प्रवास करून रेल्वे बदलत गाड्या. तर ती परिषद खूप चांगली झाली. आणि या परिषदेतलं साधारणपणे स्त्री पुरुष आणि वयोगट असं तुला काही वयोगट बऱ्यापैकी नाही जरा वयस्कर लोक जास्ती होते. म्हणजे विशेषतः जे गोरे लोक आलेले होते ते बऱ्यापैकी वयस्कर होते. स्थानिक जे आलेले होते ते तरुण मंडळी त्याच्यामध्ये होती. स्त्रियांचं प्रमाण साधारण 20-30% असतं पण कमीच. आणि काही म्हणजे आता अमेरिकेतनं जोडपे आले अशाही काही पण त्या म्हणजे त्या कामामध्ये थोडाफार जो काही सहभाग होता त्याप्रमाणे त्या मीटिंगमध्येही सहभागी झालेल्या होत्या त्यांच्या बायकांनी. पण प्रत्यक्ष ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे. युके मधनं एक बाई आलेल्या होत्या ज्या तेव्हा बॉइलिंग पॉइंट अशा नावाचं एक मासिक चालत असेल ह्याच विषयाला वाहिलेलं त्याच्या त्या संपादक होत्या. आणि त्यांनी आम्हाला असं सुचवलं की नुकतंच युके मध्ये ऍशडेन अवॉर्ड म्हणून एक पारितोषिक आंतरराष्ट्रीय सुरू झालेलं होतं तेव्हा तर त्याला तुम्ही अप्लाय करा असं त्यांनी आम्हाला सुचवलं. संस्थेलाच असतं ते पारितोषिक संस्थेसाठीच असतं. तर ते म्हणजे माझा त्यावेळेला मी PhD झाल्यानंतर
नोकरी वगैरे तर काही मिळालेली नव्हती आणि मिळण्याची काही फार शक्यता दिसत नव्हती. तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचेच 2 कार्यक्रम असतात जे खरं म्हणजे महिला संशोधकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे. एक म्हणजे यंग सायंटिस्ट जी तरुण संशोधकांसाठी आहे, पण त्याच्यामध्ये पुरुषांसाठी अट 40 वर्षाची आहे, महिलांसाठी 45 वर्षाची आहे. आणि दुसरी विमेन सायंटिस्ट स्कीम. ही विमेन सायंटिस्ट स्कीम जी आहे ती ज्या महिलांच्या करिअरमध्ये गरोदरपणामुळे खंड पडतो त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी ती स्कीम. चांगली स्कीम. तर यापैकी यंग सायंटिस्ट स्कीम मध्ये मी अप्लाय केलेलं होतं आणि त्याच्यातनं आम्हाला फंडिंग मिळालं. हे उसाचा जे पाचट आहे शेतामध्ये पडणारं जे जाळून टाकलं जातं त्याचा कोळसा करण्याचं तंत्रज्ञान तेव्हा मी विकसित केलेलं होतं. तर त्या तंत्रज्ञानासाठी ह्या बाईंचं म्हणणं होतं की तुम्हाला पारितोषिक मिळू शकतं, तर तुम्ही अप्लाय करा. तर तो एक आम्हाला क्लू तेव्हा मिळाला तिथे. आणि दुसरे एक जण आलेले होते, एशिया रिजनल कुक स्टोव प्रोग्राम असा एक मोठा प्रोजेक्ट होता जो इंडोनेशियातली एक संस्था चालवत होती. आणि हा प्रोग्राम हा आशियामधल्या 7-8 देशांमध्ये होता. म्हणजे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, फिलिपाईन्स, कंबोडिया, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया. तर त्याच्या मीटिंग्स होत असत. तर त्याच्यामध्ये ते लोक म्हणजे भारतात त्यांचा तसा काही प्रोग्राम नव्हता कारण भारतात सरकारीच कार्यक्रम चालू होता, पण ते भारतातल्या लोकांना त्या मीटिंग्सना बोलवत असत. तर त्याच्यात ते म्हणाले आम्ही तुम्हाला बोलावतो. तर हे 2 आंतरराष्ट्रीय कनेक्ट्स त्याच्यामधनं झाले. त्याच्यातल्या ॲशडेन अवॉर्डसाठी मग आम्ही अप्लाय केलं आणि ते मिळालंही आम्हाला. पण त्यावेळेला असं झालं की हा जो एशिया रिजनल कुक स्टोव प्रोग्राम आहे त्यांची नेपाळमध्ये मीटिंग होणार होती. त्याच्यासाठी त्यांनी आमंत्रण पाठवलेलं होतं आणि मी तिकडे जायचा सगळा प्लॅन केलेला होता. तेव्हा हे युके मधनं आलं की आम्ही तुमचा विचार करतो. म्हणजे त्यांचं ते शेवटची मुलाखतीची फेरी ही लंडनमध्ये असते. मग त्याच्यासाठी वडील गेले आणि मी नेपाळला, असं तेव्हा ते झालेलं होतं. तर आशियामधला हा जो इतर ठिकाणचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे, म्हणजे होती त्यावेळेला. भारतामध्ये हा जो राष्ट्रीय कार्यक्रम राबवला गेला त्याच्यातले टेक्निकल बॅकअप युनिट्स हे एकतर ऍग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये होते किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये होते. म्हणजे त्यांचे मुख्य हे पुरुष होते. आणि संपूर्ण भारतामध्ये त्या प्रोग्रामच्या काळामध्ये एक कर्नाटकात टाईड नावाची संस्था आहे, त्याच्या प्रमुख स्वाती भोगले ह्या फक्त एकमेव. आणखी एक बाई होत्या ज्या बडोद्याच्या MS युनिव्हर्सिटीतल्या टेक्निकल बॅकअपच्या मुख्य होत्या. ह्या दोघी बायका सोडल्या तर दुसऱ्या कोणीही महिला नव्हत्या. याच्या उलट मी जेव्हा त्या एशिया रिजनल प्रोग्रामच्या मीटिंगमध्ये गेले तर त्याच्यामध्ये बहुसंख्य महिला होत्या. म्हणजे हा एक खूप मोठा फरक दिसला होता. आणि एकूण तुला म्हणजे स्त्री पुरुष विषमता खूप जास्ती आहे कुठेतरी, म्हणजे सामाजिक दृष्ट्या असं कुठलं फील्ड जास्ती वाटलं आणि म्हणून आपण त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे असं कधी वाटलं का? तुझं एक काहीतरी ठरलेला फोकस आणि तसं तर पदार्थ विज्ञान विभागामध्ये म्हणजे अगदी मी MSc केली तेव्हा सुद्धा मुली आणि मुलांचं प्रमाण 20 आणि 80 असंच होतं. म्हणजे अगदी इतकंही नव्हतं की माझ्या लक्षात एक 10 वर्ष मोठ्या ज्या बायका आहेत त्या म्हणतात किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकच, इतकं पण परिस्थिती नव्हती, पण तरी संख्या कमीच होती. आणि एक होतं की जसजसं पुढे जातं तशी गर्दी होते. PhDला आणखीन कमी होती असतात, तिथून पुढे पोस्टडॉक साठी वगैरे आणखी कमी जातात. हा तर म्हणजे संपूर्णच हा फिजिक्स आणि मॅथ्स, ह्याच्या मॅथ्सपेक्षा फिजिक्स जास्ती, फिजिक्स आणि इंजिनिअरिंग. कारण मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांच्यामधनं स्त्रिया अगदी PhD पर्यंत जातात, पण मग त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जास्ती जातात प्राध्यापकांनी. म्हणजे संशोधन संस्थांमध्ये पुन्हा संख्या कमीच आहे. याच्यामध्ये असं तुला किती वाटतंय की शास्त्रज्ञ असणं म्हणजे महिला शास्त्रज्ञ असणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं आणि पुरुष शास्त्रज्ञ असणं आणि महिला वैज्ञानिक दृष्टिकोन असणं
असे काही फरक जाणवतो की पुरुषांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जास्त आहे, म्हणजे शास्त्रज्ञ पुरुषांमध्ये? अजिबात असं नाही. नाही. म्हणजे तेच मला एकदा हॉर्सेस माउंटच्या याच्यातून नक्की ऐकून घ्यायचं होतं की उलट मी असं म्हणेन की ज्या बायका टिकून राहिल्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्या जास्ती म्हणजे विद्वत्तेच्या दृष्टीने पण आणि वैचारिक दृष्टीने पण जास्ती वरचढ आहेत पुरुषांपेक्षा, असं मला स्वतःला जाणवलं, बरेचदा जाणवलं. म्हणजे आता सुद्धा मी काही अगदी हार्डकोअर सायन्स रिसर्च मध्ये मी कधीच काम केलं नाही आणि करतही नाही, पण जिथे जिथे मी जाते आहे आणि काय अगदी पॅनल डिस्कशन मध्ये सुद्धा बायका जास्ती आर्टिक्युलेट असतात आणि त्यांचा विचार करण्याचा म्हणजे जी काय पद्धत आहे ती जास्ती लॉजिकल आहे. त्या मानाने पुरुष फारसं कर्तृत्व नसलेले सुद्धा वरच्या पदाला सहजगत्या गेलेले आणि त्याच्या उलट ज्या बायका वर पोचल्या आहेत त्या खूप झगडून पोचलेल्या आहेत, त्यामुळे ज्यांच्यामध्ये काहीतरी विशेषच आहे स्पार्क म्हणूनच त्या पोचू शकलेल्या आहेत. हा त्याच्यातला फरक आहे. म्हणजे बायका इन जनरल सुपिरियर आहेत असा त्याचा अर्थ नाही, हा व्यवस्थेचाही भाग, व्यवस्थेतला भाग आहे. आता थोडंसं पर्सनल आयुष्याकडे येत असताना तुझं काय लग्न केलंच नाही केलं आणि काय विचार म्हणजे असा पहिल्यापासूनच नाही करायचं होतं का? नाही, म्हणजे मला तसं कोणी भेटलं नाही की अशा म्हणजे ज्याच्याशी लग्न करावं असं वाटेल असं, आणि माझ्या सुदैवानी घरात नाही असं काही दडपण नव्हतं की लग्न केलंच पाहिजे म्हणून. म्हणजे नातेवाईक आणि इतरांचं होतं पण ते सगळं प्रेशर माझ्या आईवडिलांनी परत सहन केलं, माझ्यापर्यंत फारसं काही त्यातलं पोचलं नाही. आणि मला माझ्या कामातच मी इतकी गुंतलेली होते पहिल्यापासून की असं कधी वाटलं नाही. ठीक आहे, म्हणजे मी एव्हरेस्ट पण नाही चढलेले, सगळ्या करण्यासारख्या गोष्टी केल्याच पाहिजेत असं नाहीये. पण आजूबाजूची जेव्हा तू लग्न बघतेस तेव्हा तुला जनरली काय वाटतं की म्हणजे मी छान सहज, मी खूप सुखी आहे असं वाटतं. अशी सुखात तू राहा आणि तुला अजून काय काय करायचंय भविष्यामध्ये, तुझं स्वप्न काय आहे म्हणजे तुझ्या संशोधनाच्या संदर्भात किंवा? मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते त्याच्यात बरेच बदल आता झालेले आहेत. सुधारित चुली वगैरे हा विषय होता. आता एलपीजी कनेक्शन्स तर सगळीकडे पोहोचलेली आहेत, पण अजूनही स्वयंपाक चुलींवरती होतो, त्यामुळे या कामाची अजूनही गरज आहे. पण दुर्दैवाने त्याला पूर्वी जो एक शासकीय मदतीचा आधार होता तो आता राहिलेला नाही. कारण शासनाच्या दृष्टीने असं आहे की आता एलपीजी आम्ही सगळ्यांना पोहोचवला, अशा मोठमोठ्या जाहिराती केल्यावरती चुलींना मदत कशी करायची असा त्यांनाही मोठा तो पेच आहे, प्रश्न पडला असेल. बरोबर. पण राजकीय दृष्ट्या तुला असं वाटतं की म्हणजे तुला स्वतःला राजकारणात किती इंटरेस्ट आहे आणि राजकीय पॉलिसीमुळे बऱ्याचशा गोष्टी होतात, त्यामुळे त्याचं महत्व आणि म्हणून काहीतरी करायला पाहिजे राजकारणात असं? ते राजकारणात काहीतरी करायला पाहिजे असं काही म्हणजे ते म्हणजे आपल्या डोक्याला ताप करून घ्यायचा प्रकार वाटेल मला. पण राजकारणापासून अलिप्त कुठलंच क्षेत्र तुम्ही राहू शकत नाही, त्यामुळे तो जो काय रस घ्यायला पाहिजे तो घ्यावाच लागतो. पॉलिसी ऍडव्होकसी करणाऱ्या बऱ्याच संस्थांचा मी भाग आहे, त्यामुळे तर तेच म्हणजे सुधारित चुलीपासून जरी मी सुरुवात केली तिथून मी हा काडी कचऱ्यापासून कोळसा आणि त्या कोळशाचे विविध उपयोग अशा क्षेत्राकडे गेले. पण हे सगळं करत असताना माझा सुदैवानी माझ्या देशातल्या आणि देशाबाहेरच्याही क्लायमेट चेंज मध्ये काम करणाऱ्या लोकांशी संपर्क आला. याच्यामध्ये हा जो एशिया रिजनल फूड स्टोव प्रोग्राम होता त्याच्यातच असं झालं की त्यांचं फंडिंग संपणार होतं, म्हणून त्यांना एक थर्ड पार्टी असेसमेंट त्यांच्या पूर्ण प्रोग्रामची करून हवी, तर ते काम त्यांनी मला दिलं. तर त्यासाठी मी 45 दिवस मी ह्या सगळ्या देशांचा दौरा केला आणि त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन एक आठवडा मी आणि माझ्यासोबत एक सोशल सायंटिस्ट होते, टेक्निकल याच्यासाठी मी आणि सोशल सायंटिस्ट असं आमची दोघांची टीम होती. आम्ही एखाद्या गावामध्ये जाऊन तिथे ऍक्च्युअली चुली बसलेली घरं बघितली, त्या लोकांशी बोललो, असं सगळ्या देशांमध्ये केलं. आणि मग आता पुढे काय या गटासाठी असं हे उत्तर आम्हाला शोधून द्यायचं होतं त्यांना.
तर त्याच वेळेला त्याच्यातल्याच एकांनी एक कार्बन फायनान्स प्रोजेक्ट केलेला होता चुलींचा. तर तो तेव्हा आम्हाला एक मार्ग वाटला की तेव्हा नुकतंच 97 साली क्योटो अग्रीमेंट झालेलं होतं आणि कार्बन मार्केटची सुरुवात 2002 मध्ये झाली. तर कार्बन मार्केटमधनं प्रत्यक्ष ज्या लोकांना मदत मिळायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पैसा पोहोचवण्यासाठी ह्या प्रकारचे प्रोजेक्ट हे एक साधन होऊ शकतं. म्हणून आम्ही त्यांना असं रेकमेंड केलं की तुम्ही त्या दृष्टीने आता प्रयत्न करा. तर त्यातनं नेक्सस कार्बन फॉर डेव्हलपमेंट अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था उभी राहिली. त्याच्याही फाउंडर्समध्ये मी होते आणि नंतरच्या काही घडामोडींमुळे त्याचा काही काळ मी त्या गटाची चेअर पण होते, त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची. तर त्यामुळे मला तो सगळा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरनं बघायला मिळाला. आणि भारतामध्ये इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज ह्या नावाने एक गट काम करत होता. विशाखापट्टणम मध्ये लया नावाची संस्था आहे. डॉक्टर नफिसा डिसूजा या त्याच्या मुख्य होत्या आणि त्यांचं मी भाषण एका ठिकाणी ऐकलं आणि तेव्हा मला असं जाणवलं की भारतात ग्रामीण भागात काम करणाऱ्या लोकांनी क्लायमेट चेंज समजून घ्यायला पाहिजे आहे. म्हणून माझा त्यांच्याशी संपर्क निर्माण झाला. त्यांनाही त्यांच्या प्रकल्पाचं थर्ड पार्टी असेसमेंट करून हवी होती. ते काम त्यांनी मला दिल्यामुळे मला त्यांचं कामही जवळून बघता आलं आणि मग मी नंतर त्या गटामध्ये सहभागी झाले. एक 5 वर्षांपूर्वी नफिसानी त्याच्यातनं म्हणजे ती मुख्य होती त्याच्यातनं ती एक मागे झाली, रिटायर झाली आणि आता मी त्या गटाची मुख्य आहे. तर त्यामुळे भारतामधला काय प्रश्न आहे तेही मला त्यामुळे बघता आले. तर हा एक विषय असा आहे आणि क्लायमेट चेंजचा फटका ज्यांना बसतो त्याच्यामध्ये महिला आणि गरीब आणि ज्यांचे जगणं हे निसर्गाशी जोडलेलं आहे म्हणजे मासेमारी करणारे लोक, शेतकरी, आदिवासी ह्यांना त्याचा सगळ्यात जास्ती फटका बसतो. तर त्यामुळे त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या संस्थांचं हे नेटवर्क आहे आणि त्यातनं आम्ही पॉलिसीमध्ये म्हणजे पीपल्स व्हॉइसेस इन पॉलिसी चॉईसेस हे त्याचं ब्रीदवाक्य आहे या गटाचं. तर त्यासाठी हा गट काम करतो. तर त्यामुळे त्या पातळीवरती राजकारणाशी संबंध येतो आणि कुठल्या राजकीय विचारसरणीचं सरकार आहे त्यांनी निश्चितच फरक पडतो. म्हणजे सुधारित चुलींचाच जर कार्यक्रम बघितला तर तो जेव्हा भाजपचं सरकार पहिल्यांदा आलं तेव्हा तो बंद झाला आणि त्याच्यानंतर तो पुन्हा चालू करण्याचे प्रयत्न झाले पण नंतर तो बंदच झाला. पण आता परिस्थिती अशी आहे की मी म्हटल्याप्रमाणे एलपीजी कनेक्शन आहे पण स्वयंपाक चुलीवर होतोय अशी अनेक घरं आहेत. पण त्यांना धुरापासून सुटका करण्यासाठी सुधारित चुली देण्याची काहीच यंत्रणा नाही. आज सुधारित चुली ज्या बाजारात आहेत त्या विक्रीसाठी आहेत. त्यामुळे मग CSR प्रोजेक्ट किंवा अशा कुठल्या फंडर्सच्या थ्रू त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यात असं होतं की फंडरला जी चूल आवडेल ती दिली जाते. त्या बाईला काय हवं आहे हे कोणीच पाहत. तर ह्याच्यामध्ये मी स्वतः सुद्धा एक चुलीचं डिझाईन केलेलं. जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष फील्डमध्ये ही चूल वापरलीच जाते जरी ती जे काय टेस्टिंग प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यातनं पास झाली म्हणून ती पुढे गेली. तर त्यामुळे मी ह्याचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आणि त्यातनं आम्ही एक डिसिजन सपोर्ट सिस्टीम अशी तयार केली की लोकांना नेमकं चुलीतनं काय हवं आहे हे आधी आम्ही तपासतो आणि मग त्यांना कुठली चूल द्यायची हे रेकमेंड करतो. तर त्याच्यामध्ये त्याची जी सगळी मेथोडॉलॉजी आहे ती करताना एक खूप मोठा पेच माझ्या पुढे असा उभा राहिला की याच्यामध्ये 2 घटक आहेत. एक म्हणजे जी बाई स्वयंपाक स्वयंपाक करणारी व्यक्ती असं म्हणतो आणि चूल विकत घेणारी व्यक्ती. आता ही स्वयंपाक करणारी व्यक्ती ही सर्वसाधारणतः महिला आहे आणि चूल विकत घेणारा पुरुष आहे. त्या दोघांचंही मत विचारात घेतलं पाहिजे. पण हे फ्रेमिंग करताना आपण जर असं म्हटलं की महिलांना हे प्रश्न विचारा आणि पुरुषांना हे प्रश्न विचारा म्हणजे पुन्हा आपणही हेच करणार की बायकांचं काम हे स्वयंपाक आहे हे आपण गृहीत धरतो. तर त्यामुळे त्या सगळ्या टूलमध्ये आम्ही शब्दप्रयोग करताना म्हणजे विमेन आणि मेन असं न म्हणता कुक्स आणि हेड ऑफ फॅमिली असे शब्दप्रयोग वापरते आणि
रिपोर्टिंग मध्येही तेच वापरावेत असं निदान आम्ही सांगतोच, कारण स्वयंसेवी संस्थांचे लोक डेटा गोळा करतात. पण तो एक प्रयत्नपूर्वक आम्ही प्रयत्न त्याच्यामध्ये मी केलेला आहे. पण त्यातनं होतं असं की लोक म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही विचारताय की तुला बाई काय करायचं, कारण चुली फक्त स्वयंपाकासाठीच वापरली जाते असंही नाही, तिचे इतर अनेक उपयोग आहेत. हे जेव्हा पुढे येतं तेव्हा मग त्या घराला कुठली चूल योग्य आहे हे दिसतं. तर ह्या पद्धतीने गेलं तर, आणि जर त्या चुली दिल्या तर 70-80% लोक नंतरही त्या चुली वापरतात. त्याच्या उलट ज्या सरसकट चुली वाटल्या जातात त्या हार्डली 10-20% लोक वापरतात. तर तो ते काम माझ्याकडनं झालेलं आहे. आणि आता पुढे काय, आता मी असं विचार करते आहे की जर आपल्याला क्लायमेट चेंजवर उत्तर म्हणून सगळे पेट्रोलियम इंधनं बंद करायची असतील तर शहरातल्या स्वयंपाकघरातलं पण इंधन बदललं पाहिजे. कारण एलपीजी आणि पीएनजी जर नसणार आहे उद्या तर मग आपण कशावर स्वयंपाक करणार. तर सौर ऊर्जा आणि बायोगॅस, म्हणजे जो आपल्याच घरातल्या खरकड्यापासून तयार होऊ शकणारा बायोगॅस आहे, ही शहरांमध्ये इंधनं म्हणून वापरायला हवी. ह्यासाठी आता आम्ही काही जण प्रचार करतोय. म्हणजे आज असं होतंय की रिन्युएबल एनर्जी ह्याच्यावरती स्वयंपाक म्हणजे तो ग्रामीण भाग असं जे एक लोकांच्या डोक्यात आहे. तर शहरामध्ये सुद्धा आपल्याला ह्या साधनांकडे गेलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काय काय बदल करावे लागतील. मग आम्ही आर्किटेक्टशी बोलतो, कारण आमच्या असं लक्षात येतं की लोक कन्व्हिन्स होतात पण आमच्याकडे ऊनच येत नाही किंवा बायोगॅस ठेवायला जागाच नाही, ह्या कारणासाठी वापरू शकत नाही. तर त्यामुळे आर्किटेक्चरली तुम्ही स्वयंपाकघराची रचना कशी करायला पाहिजे की ज्यामुळे ही साधनही वापरणं शक्य होईल, अशी पण कॉन्व्हर्सेशन आम्ही करतो आहोत. आणि म्हणजे शहरी स्वयंपाकघरात मध्येही बदल व्हायला हवा. आणि त्याच्याही पुढे जाऊन माझं वैयक्तिक मत असं आहे की घरातनं स्वयंपाकघरच काढून टाकू आणि कम्युनिटी लेव्हलला किचन आणूया. म्हणजे एकतर घरातले बरेचसे वादही संपतात आणि बायकांचं ते एक जे मोठं आज त्यांच्या डोक्यावर ओझं आहे, म्हणजे त्यांनी घेतलेलंही आहे काही अंशी आणि त्यांना दिलेलंही आहे, तर ते म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला असं. आणि एक वाया मीडिया होऊ शकतो का की म्हणजे सोसायटी वाईज आता जसं एक्झॅक्टली तसंच की जसं आपलं पाण्याची टाकी तशी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लेव्हलला जर एक स्वतंत्र स्वयंपाकघर आहे आणि ज्या लोकांना स्वयंपाकाची आवड आहे त्यांनी मॅनेज करावं, त्यांनी ते सगळ्यांसाठी मॅनेज करावं, म्हणजे ते काम त्यांनी करावं. आणि ज्यांना नाही करायचंय त्यांना आयतं जेवण मिळावं. तर ह्या पद्धतीने सुरू केलेस का? हे मी बोलते बऱ्याच लोकांशी, पण अजून काही कोणी तसं तयार होत नाही. हो आणि तुला अजून काय काय मार्ग सुचवत वेगवेगळे अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू.